हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण बिझनेस इकॉनॉमिकच्या फर्स्ट युनिटमधला फर्स्ट टॉपिक ज्याचं नाव होतं इंट्रोडक्शन टू बिझनेस इकॉनॉमिक त्याला स्टार्ट केली आहे. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं, दॅन डेफिनेशन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक बघितलं, स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक अँड बेसिक कन्सेप्ट ऑफ बिझनेस इकॉनॉमिक एवढा अभ्यास आपण लास्ट लेक्चरमध्ये केलेला होता. ओके, आता ह्या लेक्चरमध्ये आपण त्याच टॉपिकमधला न्यू क्वेश्चन बघूया. तो म्हणजे इम्पॉर्टन्स और सिग्निफिकन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक. त्यामध्ये बघा, बिझनेस इकॉनॉमिक इज द सिंथेसिस ऑफ इकॉनॉमिक थिअरी, टूल्स अँड टेक्निक्स ऑफ डिसिजन सायन्स अँड बिझनेस मॅनेजमेंट इन द डिसिजन मेकिंग प्रोसेस. म्हणजेच काय तर बिझनेस इकॉनॉमिक हे इकॉनॉमिक थेअरी, टूल्स अँड टेक्निक्स ऑफ डिसिजन सायन्स अँड बिझनेस मॅनेजमेंट हे डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं. काय म्हटलं आहे त्यांनी, परत सांगते. बिझनेस इकॉनॉमिक हे इकॉनॉमिक थेअरी, टूल्स अँड टेक्निक्स ऑफ डिसिजन सायन्स अँड बिझनेस मॅनेजमेंट हे जे असतं, हे डिसिजन मेकिंग प्रोसेस जी असते, या डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये हे खूप इम्पॉर्टंट असतं. ओके, सेकंड पॉईंट बघा, बिझनेस इकॉनॉमिक इज कन्सर्न विथ दोज ॲस्पेक्ट्स ऑफ ट्रेडिशनल इकॉनॉमिक्स विच आर रिलिव्हंट फॉर बिझनेस डिसिजन मेकिंग इन रिअल लाईफ. म्हणजेच काय तर बिझनेस इकॉनॉमिक हे ट्रेडिशनल इकॉनॉमिक म्हणजे पारंपरिक अर्थशास्त्र. ओके, मग जे बिझनेस इकॉनॉमिक आहे हे ट्रेडिशनल इकॉनॉमिकशी रिलेटेड असतं, म्हणजे पारंपरिक अर्थशास्त्राशी संबंधित रिलेटेड असतं. जे रिअल लाईफमध्ये बिझनेस करणाऱ्या डिसिजन्सशी रिलेटेड, म्हणजे रिअल लाईफमध्ये बिझनेस करणारे असतात त्या बिझनेसशी ट्रेडिशनल इकॉनॉमिक हे रिलेटेड असतं. ओके, थर्ड नंबरचा पॉईंट बघा, बिझनेस इकॉनॉमिक इनकॉर्पोरेट युजफुल आयडियाज फॉर अदर डिसिप्लिन्स. म्हणजेच काय तर बिझनेस इकॉनॉमिकमध्ये अदर सब्जेक्ट्स जे असतात हे युजफुल आयडिया, म्हणजे अदर सब्जेक्टमधील जे काही युजफुल आयडियाज असतात त्याचा समावेश हा यामध्ये केला जातो. म्हणजे बिझनेस इकॉनॉमिकमध्ये अदर सब्जेक्टचे जे काही युजफुल, उपयोग येणाऱ्या अशा ज्या काही आयडियाज असतात त्या आयडियाजचा समावेश किंवा त्या आयडियाज ह्या यामध्ये इन्व्हॉल्व केल्या जातात. ओके, आता फोर्थ नंबरचा पॉईंट बघा, बिझनेस इकॉनॉमिक इज ॲप्लिकेबल टू सेव्हरल एरियाज ऑफ बिझनेस मॅनेजमेंट इन प्रॅक्टिस सच ॲज प्रोडक्ट मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स अँड नॉलेज मॅनेजमेंट. म्हणजेच व्यावसायिक अर्थव्यवस्था हे बिझनेसमधील मॅनेजमेंटच्या अनेक सेव्हरल एरियाजवर लागू आहे. काय, परत एकदा मी सांगते, व्यावसायिक अर्थव्यवस्था म्हणजे बिझनेस इकॉनॉमिक हे बिझनेसमधील मॅनेजमेंटच्या म्हणजे अनेक वेरियस ज्या सेव्हरल एरियाज आहेत त्या सेव्हरल एरियाजवर लागू आहे. जसं त्यांनी पुढे दिलं आहे बघा, ज्यामध्ये प्रोडक्ट मॅनेजमेंट आहे, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे, मार्केटिंग, फायनान्स, ह्युमन अँड नॉलेज मॅनेजमेंट ह्यांचा यामध्ये समावेश ह्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. ओके, त्यानंतर फोर्थ नंबरचा पॉईंट आहे तो बघा, फिफ्थ नंबरचा पॉईंट बिझनेस इकॉनॉमिक एनेबल्स द मॅनेजर टू बिकम अ मोर कॉम्पटेंट मॉडेल बिल्डर. बिझनेस इकॉनॉमिक हेल्प्स टू द मॅनेजर टू कॅप्चर द इसेन्शियल रिलेशनशिप दॅट रिप्रेझेंट द रिअल सिच्युएशन while eliminating the unwanted details. म्हणजेच काय तर व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक हे मॅनेजर्सना मॉडेल बिल्डर बनवण्यास म्हणजे त्यांना तयार करतात, त्यांना सक्षम बनवतात ते करण्यासाठी, म्हणजे मॉडेल बिल्डर बनवण्यासाठी त्यांना सक्षम बनवतात. त्याचप्रमाणे बिझनेस इकॉनॉमिक हे मॅनेजर्सना हेल्प करत असतात रिअल सिच्युएशन रिप्रेझेंट करण्यासाठी. जी काही वास्तविक परिस्थिती असते, रिअल सिच्युएशन, वास्तविक परिस्थिती म्हणजे रिअल सिच्युएशन जी असते ती प्रेझेंट करण्यासाठी हेल्प करत असतात. ओके, आता 6 नंबरचा पॉईंट बघा, बिझनेस इकॉनॉमिक रेकॉग्नाइज द इंटरॅक्शन बिटवीन द फर्म अँड सोसायटी, फोकस ऑन सोशल ऑब्लिगेशन्स टू अचीव सोशल अँड इकॉनॉमिक वेलफेअर गुड्स.
म्हणजेच काय तर बिझनेस इकॉनॉमिक हे फर्म्स अँड सोसायटी यामधील इंटरॅक्शन मीन्स परस्परावलंबन. इंटरॅक्शन म्हणजे काय तर परस्परावलंबन परमिशन देतात. अँड सोशल वेलफेअर गुड्स. सोशल वेलफेअर गुड्स म्हणजे सामाजिक कल्याणकारी वस्तू म्हणजे सोशल वेलफेअर गुड्स हे अचीव करण्यासाठी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी असते त्यावर लक्ष देतात. म्हणजे हे जे काही एम्स आहेत हे अचीव करण्यासाठी सोशल जी काही रिस्पॉन्सिबिलिटी असते त्यावर जास्त लक्ष हा यामध्ये दिला जातो. ओके. नंतर 7 नंबरचा पॉईंट आहे बघा. बिझनेस इकॉनॉमिक इसेन्शियली इम्प्लाइज द ॲप्लिकेशन ऑफ इकॉनॉमिक प्रिन्सिपल्स अँड मॅथडॉलॉजीज टू द डिसिजन मेकिंग प्रोसेस विदिन द फर्म अंडर द कंडिशन्स ऑफ अनसर्टनली. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिकमध्ये घेतलेले डिसिजन्स हे इसेन्शियली इकॉनॉमिक प्रिन्सिपल्स अँड मॅथॉलॉजीजवर लागू होतात. काय त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे परत सांगते बघा. व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिकमध्ये घेतलेले डिसिजन्स हे इसेन्शियली इकॉनॉमिक प्रिन्सिपल्स अँड मेथडॉलॉजीजवर लागू होतात. ओके. 8 नंबरचा पॉईंट बघा. Business economics seek to establish rules and principles to facilitate the attainment of the desired economic goals of management. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक हे मॅनेजमेंटचे गोल्स अचीव करण्यासाठी रूल्स अँड प्रिन्सिपल्स फॅसिलिटेट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच एखादी गोष्ट जसं आपण आधी बघितलं की बिझनेसमध्ये जर आपल्याला एखादं एम अचीव करायचं असेल ते आपल्याला बाबा एखादी पोझिशन अचीव करायची असेल तर त्यासाठी काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात जे फॉलो करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि ह्यामध्ये मॅनेजमेंटचे जे काही गोल्स असतात ते अचीव करण्यासाठी रूल्स अँड रेग्युलेशन किंवा रूल्स अँड प्रिन्सिपल्स हे फॅसिलिटेट करण्याचा जो प्रयत्न असतो तो ह्यामध्ये केला जातो किंवा रूल्स अँड प्रिन्सिपल्स हे फॅसिलिटेट केले जातात. ओके. त्यानंतर 9 नंबरचा पॉईंट बघा. Business economic is a selection from the tool box of economics principles, methods and analysis applied to business management and decision making. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक हे इकॉनॉमिक प्रिन्सिपल्स, मेथड्स म्हणजे मेथड्स मीन्स पद्धतीला इंग्लिशमध्ये मेथड्स म्हणतात. मेथड्स त्याचप्रमाणे बिझनेस मॅनेजमेंटचे डिसिजन्स घेताना टूल्स बॉक्समधून सिलेक्शन केलं जातं. ओके. हा झाला तुमचा 9 नंबरचा पॉईंट. आता आपण इम्पॉर्टन्स अँड सिग्निफिकन्समधला लास्ट पॉईंट बघूया 10 नंबरचा. बिझनेस इकॉनॉमिक इज फंडामेंटली कन्सर्न विथ द आर्ट ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिकमध्ये इकॉनॉमिक आर्टची जी चिंता असते किंवा जे कन्सर्न असते ती कन्सर्न ही यामध्ये असते. बिझनेस इकॉनॉमिक म्हणजे व्यावसायिक शास्त्रामध्ये ही कन्सर्न किंवा ही चिंता जी असते ही असते. ओके. हे झाले तुमचे इम्पॉर्टन्स और सिग्निफिकन्स ऑफ बिझनेस इकॉनॉमिक. ओके.